नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी. ही एकच भाजी घरी बनवली तर आपण पोळी, भाकरी आणि भातासोबत ही भाजी खाऊ शकतो. तुम्हाला मी ही झणझणीत चमचमीत अशी भाजी कशी बनवली हे पाहायचे असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग अगदी साधी आणि सोपी चमचमीत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवूयात. पाहूनच अगदी खावीशी वाटेल अशी ही भाजी तयार होते. इथे आपण शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. 1/2 किलो शेवग्याच्या शेंगा मी त्याची साल काढून अशा प्रकारे शेंगा चिरून घेतल्या आहेत. शेवग्याच्या शेंगांची संपूर्ण साल नाही काढली तरीही चालेल, जेवढी शक्य असेल तेवढी आपण वरची साल काढून घेतली आहे. आता कढईमध्ये आपण अर्धा चमचा तेल घातला आहे आणि त्यामध्ये पाव चमचा जिरे घातले आहेत. जिरे चांगले तडतडून घ्यायचे आहेत. तेलावर आता आपल्याला शेवग्याच्या शेंगा 2 मिनिटं परतवून घ्यायच्या आहेत. अशा ह्या शेंगा सुरुवातीला तेलावर परतवून शिजवून घेतल्या तर मग शेवग्याच्या शेंगांची चव अगदी मस्त होते आणि शेवग्याच्या शेंगा खूप जास्त प्रमाणाच्या बाहेरही शिजत नाही. सुरुवातीला आपण तेलावर शेंगा चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. इकडे 2 मिनिटं मी शेंगा परतवून घेतल्या आहेत. गॅस आपण अगदी मंद ठेवलेला आहे. यामध्ये आपण पाव चमचा हळद घातली आहे. आता 1 ग्लासभर पाणी आपण यामध्ये घालून चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेवग्याच्या शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा खूप जास्त मऊ शिजवायच्या नाहीत तर अर्धवट अशा ह्या शेंगा आपल्याला सुरुवातीला शिजवून घ्यायच्या आहेत. इकडे 4 ते 5 मिनिटं आपण शेंगा शिजवून घेतल्या आहेत. तुम्ही पाहू शकतात. अगदीच मऊ अशा शिजवायच्या नाहीत तर थोड्या कच्च्या अशा ह्या ठेवायच्या आहेत, म्हणजे भाजीमध्ये अगदी व्यवस्थित शिजतील. आता आपण काळ्या मसाल्याचं वाटण करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 2 सुक्या खोबऱ्याचे तुकडे घेतले आहेत. अशा प्रकारे गॅसवर आपल्याला जाळी ठेवून कांदा आणि खोबरं त्यांचा रंग बदलेपर्यंत चांगलं भाजून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या भाजीची चवही मस्त होते आणि भाजीला मस्त काळसर असा रंग येतो. कांद्याच्या मानाने सुकं खोबरं अगदी लवकर भाजलं जातं, त्यामुळे खोबरं भाजून झाल्यावर आपल्याला ते काढून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदाही आपल्याला अलटवून पलटवून त्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा आतमध्ये व्यवस्थित भाजला जावा यासाठी आपण कांद्याला मधोमध 2 चिरा देऊन घेतल्या आहेत. त्यामुळे कांदा आतमध्ये कच्चा राहणार नाही, व्यवस्थित भाजला जाईल. खोबरं भाजलं गेल्यानंतर गॅस थोडा मोठा करून आपण हा कांदा भाजून घेतला आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त असा भाजला गेला आहे. आपण आता कांदा बाजूला काढून घेऊ आणि एक मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी तव्यामध्ये 1 चमचा अख्खे धणे घेतले आहेत, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ घ्यायचे आहेत, 1 चमचा खसखस आणि 3 चमचे भाजक्या डाळ्या घ्यायच्या आहेत. मंद गॅसवर आपल्याला आता हे सर्व भाजून घ्यायचं आहे. यामुळे आपल्या भाजीला मस्त अशी चव येईल आणि भाजी दाटसर व्हायलाही मदत होईल. सर्व सुखे मसाले भाजल्यावर यामध्ये आपण 5 सुक्या लाल मिरच्या घालणार आहोत. 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा ते 1 इंच आपल्याला अद्रक घालायचं आहे. अद्रक मी थोडं चिरून घातलं आहे जेणेकरून मिक्सरला व्यवस्थित वाटलं जाईल. अशा प्रकारे सुक्या लाल मिरच्या यामध्ये घातल्यामुळे भाजीला मस्त अशी चव येते आणि रंगही खूप सुरेख येतो. मिरच्या थोड्या भाजल्या गेल्यामुळे मिक्सरला त्याचं व्यवस्थित वाटण तयार होतं. सर्व मसाले भाजले गेल्यानंतर मगच आपल्याला लसूण, आलं आणि सुक्या मिरच्या घालायच्या आहेत. आता हे सर्व भाजलं गेलं आहे, आपण ते काढून घेऊ आणि पूर्णपणे गार झाल्यावर भाजलेला कांदा, भाजलेलं खोबरं आणि हे सर्व मसाले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. याचं आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचं आहे.
इथे आपलं सर्व साहित्य गार झालं आहे. यामध्ये मूठभर कोथिंबीर घालायची आहे, त्यामुळे भाजीला मस्त चव येते. थोडं पाणी घालून याचं आपण वाटण करून घेणार आहोत. आता भाजी बनवायला घेऊयात. कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. तेल जास्त गरम होऊ द्यायचं नाही. लगेचच यामध्ये चिमूटभर हिंग, 1.5 चमचा लाल तिखट, 1 चमचा घरचा गरम मसाला घालायचा आहे. तेल आणि गरम मसाला जळण्याच्या आतच आपल्याला यामध्ये वाटण घालायचं आहे. यासाठीच आपण तेल गरम होण्याच्या आतच यामध्ये तिखट आणि गरम मसाला घातला आहे. अशा प्रकारे तेलामध्ये तिखट घातल्यामुळे भाजीला रंग अगदी मस्त येतो. मात्र तिखट आणि गरम मसाला जळू देऊ नका, लगेचच वाटण घाला. आता हे वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे आपण सुक्या लाल मिरच्या आणि लाल तिखट दोन्हीही वापरले आहेत. तुम्हाला जर भाजी तिखट आवडत नसेल तर तुम्ही लाल तिखट कमी प्रमाणात घ्या किंवा रंगासाठी फक्त काश्मीरी लाल तिखट घेतलं तरीही चालेल. इथे मी घरचा गरम मसाला वापरला आहे. तुमच्याकडे घरात जो साठवणीतला मसाला आहे तो तुम्ही घ्या. आता मंद गॅसवर आपण हे वाटण चांगलं परतवून घेतलं आहे. पुन्हा इथे थोडी हळद घातली आहे. आपण सुरुवातीला शेवग्याच्या शेंगा शिजवतानाही हळद घातली आहे. वाटण वाटताना त्यामध्ये खूप जास्त पाणी घालू नका, म्हणजे वाटण लवकर परतलं जाईल. 2 ते 3 मिनिटं आपण वाटण चांगलं परतवून घेतलं आहे. आता यामध्ये शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायच्या आहेत. शेंगांमधलं पाणीही आपल्याला इथे घालायचं आहे. बाजूला मी रस्सा बनवण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आहे. कुठल्याही काळ्या मसाल्याच्या भाजीसाठी आपल्याला गरम पाणीच वापरायचं आहे. गार पाणी अजिबात घालू नका. वाटणासोबत आपण 1 ते 1.5 मिनिटं शेंगा चांगल्या परतवून घेतल्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी घालून आपण ते घातलं आहे आणि जेवढं आपल्याला भाजीचा रस्सा बनवायचा आहे तेवढं आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान तरी येते. भाजीला आता चांगली उकळ फुटली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. लक्षात असू द्या की आपण शेंगा शिजवतानाही यामध्ये मीठ घातलं आहे. 5 मिनिटं आपण मंद गॅसवर भाजी चांगली उकळून घेतली आहे. तुम्ही पाहू शकतात मस्त अशी तरी भाजीला आलेली आहे. शेंगा खूप जास्त शिजू नये यासाठी आपण सुरुवातीला शेंगा अर्धवट कच्च्या राहू दिलेल्या होत्या. रस्स्यासोबत आता शेंगाही व्यवस्थित शिजल्या आहेत. शेवग्याच्या शेंगा सुरुवातीला तेलावर परतवून घेतल्यामुळे शेंगांची चव वाढते. शिवाय त्या शिजवताना खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर मऊ शिजत नाहीत किंवा त्यांचे तुकडे पडत नाहीत. आपली 5 ते 6 मिनिटं झालेली आहेत. मंद गॅसवर भाजी छान उकळली आहे. गॅस बंद करून वरून आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. तुम्ही पाहू शकता भाजीचा रंग खूप सुरेख आला आहे. आपण भाजी पाहूयात. खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर पातळ झालेली नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही. तुम्हाला याहून भाजी घट्ट हवी असेल तर तुम्ही पाणी थोडं कमी घाला. आमच्याकडे मात्र छान रस्सेदार अशी ही भाजी आवडते. आता गरमागरम भाजी आपण वाढून घेऊ. रोजच्या डाळ भात भाजी पोळी खाण्याचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा प्रकारे काळ्या मसाल्यातील शेवग्याच्या शेंगांची भाजी घरी करून बघा. लहानांपासनं मोठे सर्व आवडीने ही भाजी खातील. तोंडाला चव नसेल तर अशा प्रकारे मसालेदार भाजी बनवून बघा. घरातील सर्वांना खूप आवडेल. भाजी वाढल्यानंतर पुन्हा आपण भाजीची तरी वरून घालणार आहोत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. जेवताना वरून लिंबाचा रस घालायचा आहे. खूप मस्त अशी ही भाजी इथे तयार झाली आहे. तुम्हाला आजची ही झणझणीत चमचमीत शेवग्याच्या शेंगांची काळ्या मसाल्याची रस्सा भाजी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा. आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला हाईक करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.